नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मूग डाळीचा हलवा. तर इथे बघू शकता मूग डाळीचा हलवा आहे ना, किती छान असा तयार झालेला आहे. तर कशा पद्धतीने असा हा छानसा सुंदर असा हलवा बनवायचा आहे, जो चविष्ट आणि रुचकरसुद्धा असणार आहे. तर संपूर्ण रेसिपी बघूया व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जास्त टाईम वेस्ट न करता तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली. ती अशी ना सफेद रुमालावर तुम्ही टाकून घ्यायची आहे आणि अशी चांगल्या पद्धतीने पुसून घ्यायची आहे त्याला. म्हणजे जे सफेद त्याचं काही त्याला लागलेलं असतं ना पावडर वगैरे, तर ती पूर्णपणे निघून जाते. तर अशा प्रकारे ते पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाण्याने भिजूनसुद्धा घेऊ शकता थोडे 5-10 मिनटासाठी. तर मी इथे भिजत घातलेले नाही आहे, तर मी अशा पद्धतीने काही पुसून काढतो आहे. तर तुम्हीसुद्धा अशी पुसून काढायची. म्हणजे कोणता पण कापड घ्यायचं, सुती कापड घ्यायचं आणि असं पुसायचं छानसं असं. म्हणजे 3-4 मिनटं पुसत राहायचं, नंतर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर लगेच आपण मूग डाळ आहे ना, ती मिक्सरमध्ये काढून घेऊ. अशी म्हणजे पूर्णपणे बारीक दळून घ्यायची. ती बारीक दळून झाली ना, की मस्तपैकी जी पुरण आपण चाळतो त्या चाळणीनं ते जे पीठ आहे ते पूर्णपणे याच्यात चाळून घ्यायचं आहे. बारीक बारीक पूर्ण काढून घ्यायचं आहे साईडला. आणि छोटे छोटे तुकडे जर निघत असतील तर ते पुन्हा दळून घ्यायचे. पण शक्यतो तुम्ही सगळं बारीकच दळून घ्या मस्तपैकी. हे बघा असं चाळून घ्यायचं आहे. तिकडं चाळून झालं की इकडे लगेच जे आपले काजू बदाम किशमिश असतील ना, ते पूर्ण त्याचे असे ठेचून मिचून काय तुम्हाला जसे वाकडी तिकडी उभी आडवी तुकडे करायचे ना, पूर्णपणे करून आपण जी कढई गरम करत ठेवली होती ना, त्याच्यात आता एक पळी गावठी तूप घालून घेऊ. इथं आपण गावठी तूप घालून घेतलेलं आहे. तर त्याला ना चांगल्या पद्धतीने असं गरम करायचं आहे. गरम झाल्यावर ना त्याच्यामध्ये लगेच जे डाळीचं पीठ होतं आपले मूग डाळीचं, ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला असं चांगल्या पद्धतीने एकजीव करायचं आहे पूर्णपणे. म्हणजे असं हलवून घ्यायचं आहे. मी इथं पीठ आधी टाकून घेतो. पूर्ण जेवढं पीठ असेल ना तेवढं टाकून घ्यायचं आणि मस्त असं हलवायचं त्याला. पहा इथं मी एकदम मस्त म्हणजे त्याला ना पूर्णपणे त्यानं तूप शोषून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हलवायचं आहे. जर तुम्हाला तरी तूप कमी वाटत असेल ना, तर तुम्ही तुमच्या हाताने एक्स्ट्रा थोडंफार तूप घालू शकता. तूप घातल्यावर चांगलं लाल होईपर्यंत ना त्याला हलवून घ्यायचं आहे. ते इथं मी थोडं तूप घालून घेतो. अजून मला थोडं कमी वाटलं. आणि इथं चांगलं लाल होईपर्यंत मी चांगलं लाल होईपर्यंत हलवून घेतलं. आणि तुमच्या जे चवीनुसार तुम्हाला किती गोड पाहिजे किती नको, तर इथे मी 4 चमचे माझ्या पद्धतीनं पिठी साखर घालून घेतली आहे. आणि पूर्णपणे असं चांगलं त्याला एकत्र मिक्स करत आहे. तर असं जर मिक्स केलं ना, एक तर म्हणजे पूर्ण मिश्रण एकत्र होतं आणि जी चव आहे ना गोड चव, ती पूर्ण जी रव्याला म्हणजे जो आपला हलवा आहे त्याला पूर्ण ही चव येते. तो बघू शकता आपला कलर आहे ना पूर्ण चेंज व्हायला लागला आहे, तुम्ही बघू शकता. तर हळूहळू हळूहळू पूर्ण जे आपण याला वाफेवर ठेवायचं नाही, फक्त हलवत राहायचं. म्हणजे मिक्स करत राहायचं नाही का. त्याला हलवत राहण्याचा फायदा म्हणजे असा आहे ना मित्रांनो, का ते जळत नाही. म्हणजे ना पूर्णपणे असं काळं होत नाही जळून. त्याचा कलर जर तुम्ही हलवत राहिले तर हलकासा लालसर असा पूर्ण रंग होईल याला. हे बघा इथे कलर आलेला आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता. आम्ही जे हलवत होतो ना त्याचा इथं फायदा झालेला आहे. म्हणजे जेणेकरून आपली कढई किंवा जे पण तुमचं भांडे आहे त्याला खाली चिकटणार नाही आणि मस्तपैकी असा मऊसार भाजून निघेल. आणि मी आता इथे जे आपलं 1 वाटी दूध होतं ते इथं घालून घेते. तुम्ही बघू शकता मी इथं ते दूध आता घालून घेऊ. मी दूध घालून घेतलेलं आहे आणि याला पूर्ण आता मिक्स करतो आहे. तर असं मिक्स करायचं पूर्ण ना. त्याला ज्या ढेकळ्या असतील तर त्या पूर्ण फोडून घ्यायचे आहे आणि या एकत्र करायचे. पळीने सारखा हलवून कलून घ्यायचं, म्हणजे कसं आहे खाली चिकटत नाही. तर आता इथं बघा आपला जो हलवा आहे त्याला घट्टपणा आलेला आहे आणि मऊसार असा दिसू राहिला बघा. तर याच्यामध्ये मी थोडंसं आणखी दूध ॲड करून घेते. 1 वाटी तुम्ही पण ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं कलर चेंज झाला आणखी थोडा की लगेच पुन्हा दूध ॲड करून घ्यायचं. तर मी इथं पुन्हा दूध ॲड केलं आहे. आणि आता याला ना पूर्ण याचे जे ढेकळे तयार झाले होते ते पूर्ण अशा फोडून घेईन. आणि फोडून घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने मिक्स करून देईन. आणि एकदम गॅस आहे ना मीडियम फ्लेमवर ठेवायचा, खूप मोठा जाळ नको आहे. आता आपण काय करू, याच्यावर ना झाकण ठेवून देऊ 10 मिनटासाठी एकदम लो फ्लेमवर नाही का. याच्यावर झाकण ठेवून आणि 10 मिनटानंतर उघडून बघू आता याला. 10 मिनटानंतर इथं आपण झाकून काढून घेतलेलं आहे. आणि मला थोडा ना याचा गोडसरपणा कमी वाटला म्हणून मी पिठी साखर थोडी जास्त टाकली. म्हणजे माझ्या हिशोबाने, तुम्ही तुमच्या हिशोबानं गोड करू शकता. तर मी इथे थोडे आणखी
3 चमचे एक्स्ट्रा ॲड केले. म्हणजे मला नाही का गोड थोडं जास्त आवडतं म्हणून मी ॲड केलं. आणि ती पिठी साखर ॲड केल्यावर तुम्ही ना असं पूर्णपणे त्याला मिक्स करून घ्या. इकडून तिकडून म्हणजे पूर्ण मिश्रण हलवून कालवून म्हणजे पूर्ण त्याचा काला करून टाकायचं आहे. तर पूर्ण असं त्यानं असं तूप सोडलं पाहिजे नाही का. इथं आपलं तूपसुद्धा मस्तपैकी सोडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तेलासारखं तूप निघत आहे. तर आपण गावठी तूप वापरलं. तुम्ही पण शक्यतो गावठी तूपच वापरण्याचा प्रयत्न करतो. इथं पहा मी एकदम म्हणजे ते खाली चिपकू नाही द्यायचं. हे लवकर आपल्या घरच्याकडे आहेत ना लवकर चिपकतं. तर न चिपकू देण्यासाठी फक्त हलवत राहायचं. इथं बघा तर चांगल्या पद्धतीने तूप जे सुटायला लागलं आहे. तर आपण असं समजून जा की हे पूर्णपणे शिजलेलं आहे. आता यामध्ये काजू आणि बदामचे जे तुकडे होते ना ते टाकून घेऊ पूर्णपणे वरतून असं मस्तपैकी टाकून घ्यायचं आणि त्याला ना तुम्ही बघू शकता. आता आम्ही जे काजू बदामचे तुकडे इथे टाकून दिले आणि पूर्ण हलवून कलवून घ्यायचे. आता आपला मूग डाळ हलवा इथे रेडी झाला आहे. तुम्ही पण बनवा तुमच्या घरी आणि आम्हाला नक्की कळवा कसा बनला आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. काळजी घ्या.